जय श्रीराम मित्रांनो, आपण आलेलो पुसदला आपला गणपती बाप्पा न्यायला. एवढा गणपती जड होता ना की बस आम्ही गेलो होतो फक्त 10 जण गणपती उचलायला. गणपती आम्हाला काही झाट आला नाही जाईल. किती कोशिश केली, काही केली तरी काही हल्लं नाही. आम्ही मग 2-4 मंडळवाले तिथं आले गणपती घ्यायला. त्यांना पकडून मग आम्ही गणपती असा घासत त्याच्या खाली हे लावलं आणि गेलो. बघा, इथं पण मूर्तिकारनं जरा आयडिया दिली, त्याच्यामुळं आम्ही ट्रॅलीमध्ये ठेवण्यात आला गणपती. नाहीतर ते पण ठेवता आला नसता. आमच्या 10 जणांना तर काहीच झालं नसतं ऐकत. तरी पण असं बघा, हे असं घासत आम्ही त्याच्या खाली आपले कलर पेंटचं नसते का झाकण, ते लावलं आणि ते मग असं घासत घेऊन गेलो तिकडे. मग हे असं इथं ठेवलं आणि हे असा वाकडा करून बघा, हे एक साईड सगळा झुकवला होता. मग नंतर त्याच्या ट्रॉली पाठीमागं घेतली आणि एक साईड त्याच्यात टाकल्यानंतर मग हे केलं. आता हे गावामध्ये आल्यावर बी इथं असेच प्रॉब्लेम झाला. झट कोणाला उचलून नाही घातली. 30-40 माणसं लागली तरी बी कुठं काय, तुम्ही बघू शकता बघा किती माणसं लागली. ट्रॉलीतून बी झाट आला नाही. तरी बी इकडून तिकडून माणसं बोलून, इकडून शेताकडून आलेली माणसं यांनी पकडला. थोडाफार उचलून बघा कसा उचलतात. किती माणसं लागली आहे घातली. मग तर डोकं पागल झालं होतं की एवढा भारी गणपती, एवढा जड होता ना, खूपच जड. त्याच्यातले जे त्या ट्रॉलीवर ठेवलं आहे घातली, ते पण ट्रॉली पण मोडकी निघली आहे. ते ठेवले कुडकुड वाजायला लागली. ते मग नंतर घेतली, जाऊ दे म्हणलं, नंतर आरतीच्या वेळेस बघता येईल. आता मग नंतर असं काढून परत ट्रॉली चेंज करून नंतर बघा, नंतर टाकला त्याच्यावर. इतकं टेन्शन आलं ना की बस काही सांगायचंच नाही. एवढा जड गणपती मला तर वाटलं नाही की एवढा जड असेल म्हणून. असो झालं, आपलं हे दरवर्षीच आहे.